भीमा कोरेगाव येथे 207व्या शिवरायदिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संख्येने देशाच्या अनेक भागातून भीमसैनिक उपस्थित होते। यावेळी अनेक पक्ष व संघटना व सामाजिक संस्था यांच्या वतीने 500 शूर महारवीरांना मानवंदना देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवून यावेळी विजयस्तंभास मानवंदना दिली। यावेळी मोठ्या संख्येने भीमानुयायी उपस्थित होते। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे। आपण पाहता रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज। आवाज तुमचा बातम्यांची। सध्या भीमा कोरेगाव येथे आणि भीमा कोरेगाव येथे आज 207वा शौर्य दिन या ठिकाणी मोठा उत्साहाने साजरा केला जात आहे। आणि या ठिकाणी भीमा कोरेगाव येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमानुयायी मोठ्या प्रमाणात कालपासूनच या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे। या ठिकाणी या विजयस्तंभाला शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे 207वा या शौर्य दिनानिमित्त आज या स्तंभावरती जय भीम आणि अशोक चक्र त्यांच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा त्या स्तंभावर त्यांनी दाखवलेली आहे। सोबतच भारतीय सेवकाचा अमृत महोत्सव दिनानिमित्त भारताच्या जे संविधान आहे त्या संविधानाची प्रस्तावना देखील त्या स्तंभावर त्यांनी दाखवलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमा कोरेगावला भीमानुयायी येताना आपल्याला या ठिकाणी अभिवादन करताना दिसून येत आहेत। आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो की संख्या आहे, जे भीमानुयायीची संख्या आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमा कोरेगाव मध्ये दाखल होताना दिसून येत आहे। आणि सोबतच जे काही त्यांच्या हातामध्ये निळे ध्वज असतील आणि त्यांच्या सोबत जे लहान मुलं जे कोणी असेल वयस्कर जे डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे वर्ग आहे त्या या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येऊन या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदना या ठिकाणी शूरवीरांना या ठिकाणी देण्यात येते। तसेच या ठिकाणी अनेक पक्षाचे मेळावे या ठिकाणी घेतले जात आहे। सोबतच अनेक सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, अन्नदान वाटप असेल किंवा जे जे काही सामाजिक उपक्रम आहे समाजाच्या हितासाठी असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले। माजी सैनिक आहेत महार रेजिमेंटचे काय जय भीम, सप्रेम जय भीम। 207वा शौर्य दिन आहे। आम्हाला अभिमान आहे आणि आमचं हेच आव्हान असेल की सर्वांनी अशाच प्रकारे सगळ्यांनी यावं आणि ह्या दिनाचा चांगला उपयोग करावा हीच आमची आशा आहे। महारेजिमेंट बद्दल काय सांगा? महारेजिमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली स्थापन केलेली आहे आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पण इथं येऊन पहिल्या वेळेस जाऊन इथं आलेत। पहिली भेट त्यांनी इथं दिलेली आहे। महार शूरवीर महारेजिमेंटचे शूरवीर आहेत ते इथूनच घडलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन अभिवादन करतात। त्यातच आम्ही पुढे वारसा चालावं म्हणून हे अजून शौर्याने येणार आहे। ह्याच्या पुढे पण अजून येत राहणार आहे। तुमच्या महारेजिमेंटचे किती समाजी सैनिक या ठिकाणी येतात आणि अभिवादन करतात काय सांगा? महारेजिमेंटचे 500 महारवीर इथं येऊन गेलेत। आता आम्ही तुम्हाला भेट देतो। आता जाताना 500 मेरवार मानवंदना देऊन गेलेत। आता काय सांगाल, कुठून आला? मी नाशिकवरून आलोय। मी सुभाष सोहळे नाशिकवरून आलोय। मी एक आर्मी दरवर्षी पण सोबत एक लहान बाळ देखील आहे। किती वर्षामध्ये काय? 8 महिन्यांचं बाळ आमचं आणि ते सकाळपासून जास्त एक्साइटेड होतं की कुठेतरी जायचंय। आणि हे बघितल्यावर ते एकदम मस्त, म्हणजे त्याने ते रडलं नाही, ते एकदम एन्जॉय करत होतं। म्हणजे आपल्या कास्टच्या लोकांनी खरंच असं असलं पाहिजे की आपला समाज म्हटलं की सगळ्यांनी म्हणजे असं एक्साइटेड राहिलं पाहिजे नेहमी असं। काय सांगाल भीमा कोरेगाव शौर्य दिनाबद्दल तुम्हाला काय माहिती? आपले 500 सैनिक आले, 5,000 सैनिक मारले, विश्वाची शौर्य एवढी माहिती आहे। लहानपणापासून ते मोठे वयापर्यंत असणारे व्यक्ती जे की 7 महिन्याचं बाळ असताना त्यांनी एक आपल्या सोबत घेऊन या ठिकाणी जे आपल्या शूरवीर महारवीरांचे 500 महारवीरांची जे कहाणी आहे ते आतापासून 8 महिन्याचा अवकाश असताना देखील त्याला देखील आपल्या भर उन्हामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबासोबत त्यांना घेऊन या मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव शौर्य दिन येथे त्यांना मानवण्यासाठी या ठिकाणी सैनिक आलेला आहे। आपल्यासोबत काय महिला आहेत भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी? काय सांगाल, कुठून आला? रामटेक वरून आलेलो आहोत आम्ही, तालुका रामटेक, डिस्ट्रिक्ट नागपूर, विदर्भातून आला? विदर्भ। किती जण आला? 7 लोक आहेत, पण 100 ते 200 लोक आलेले आहेत नागपूरवरून। आणि मानवंदना द्यायला आलेलो आहोत आम्ही 500 शूरवीरांना। किती वर्षापासून येत आहे? आता फर्स्ट टाइम आहे, पहिली वेळ आहे। पहिल्यांदा कसं वाटतं अनुभव काय भीमा कोरेगाव बद्दल? आम्ही बाबासाहेबांबद्दल प्राण अर्पण किती करून तरी कमच आहे। हो, बाबासाहेबांसाठी प्राण अर्पण करून तरी कमच आहे आमचं।
आज घ्यायला पाहिजे की खरोखरच एक जय भीम आणि बाबासाहेबांच्या याच्यामध्ये जे विश्वास आहे, जो स्वाभिमानी आहे, तो खरोखरच बाबासाहेब अनुयायामध्ये स्थापित झालेला आहे आणि याच्या समोर पण असंच राहील आणि असेच बाबासाहेबांचे कार्य आणि असेच अनुयायी बाबासाहेबांचे कार्य समोर वाढतील आणि समाजाला समोर नेतील. सैनिक आहेत, काय सांगशील मित्रा? भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आला, काय सांगशील? तर भीमा कोरेगावचा कार्यक्रम जो आहे ना तो खूप छानपणे पार पडलेला आहे आणि त्याच्यासाठी ना इथं भरपूर सरकारने सुविधा केलेली आहे. पण इंटरनेट जे बंद केलेलं आहे, लोक लांब लांबच्या गावावरनं जे येतात आहे, भरपूर लांब महाराष्ट्रामधनं अख्ख्या येत आहे इथं, त्यांच्यासाठी पाणी बिणी सगळं काय भीमसैनिकांनी व्यवस्था केलेली आहे. पण त्यांचं इंटरनेट जे आहे ते बंद आहे, तर लोक उपाशी चाललेले आहेत. इंटरनेट नसल्या कारणानं गुगल पे गुगल पे वगैरे इंटरनेट काही चालू नाही इथं. त्याच्यामुळे ना भरपूर त्रास होतोय माणसांना. इथं काही घेऊ नाही शकत माणसं. त्याच्यासाठी मी सरकारला हेच सांगू शकतो, ह्या तुम्हाला वाटत असेल ना मोठा कार्यक्रम आहे, तर हे असं नका करू. त्याच्याने काय मिळणार नाही तुम्हाला. जे बंद केलेलं आहे तुम्ही, त्याच्याने तुम्हाला काही भेटणार नाही. तुम्हाला किती दाबायची गोष्ट जरी केली नाही, हे येतं जगासमोर येतं ते. अजूनही संध्याकाळचे 4 वाजले आहेत. पेरणा फाट्यावर आहोत. पेरणा फाट्यावरच्या पुण्याहून या पेरणे फाट्याला जे काही बस येत आहे ते मोठ्या भरभरून येत आहे आणि तेवढेच इथून भरभरून जात आहेत. आणि या ठिकाणी जे भीमसैनिक आहेत मोठ्या प्रमाणात मानवंदना देण्यासाठी या शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगावमध्ये दाखल होत आहेत. शुभ्र पांढरं वस्त्र परिधान करून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी 207वा भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी भीमसैनिकांचा दाखल होत आहे आणि तेवढीच संख्या जात आहे. तर तेवढीच संख्या अजून मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जात आहे. स्तंभाला आपण बघू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे काही संख्या आहे मोठ्या प्रमाणात येत जरी असली तर तेवढीच संख्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या रस्त्याने जाताना तुम्हाला या कॅमेऱ्याच्या हातामध्ये निळे ध्वज घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो याच्या घोषणा देत दृश्य तुम्ही बघू शकताय की मोठी गर्दी लाखोंची संख्या या ठिकाणी भीमसागर लुटलेला आहे. या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी ह्या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमसैनिक दरवर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी दाखल होतो आणि भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी आपण बघू शकतो ही जी गर्दी आहे पूर्ण हे भीमा कोरेगावच्या स्तंभापासून आहेत. काय वाटतं मित्रा? सध्या भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त मानवंदना द्यायला काय सांगतो? शासनाला विनंती आहे माझी की शासनाने खरं तर, मी आता देगलूरवरून आलेलो आहे, नांदेड जिल्हा आहे माझा, तर त्यांनी खरं तर राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. कारण का भरपूर ठिकाणाहून जसे की प्रत्येक राज्यातून भीम अनुयायी येतात, त्यामुळे प्रत्येकाला इथं जसे की प्रत्येक कोणी गरीब असते, कोणी राहायला वगैरे, कोणी श्रीमंत असते, तर राहायला वगैरे यांनी व्यवस्थित करावं अशी माझी शासनाला विनंती आहे. या ठिकाणी म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करायला पाहिजे, तसं या ठिकाणी प्रशासनाकडून केले नाही असं एकूणच तिथं अभिनयाचं म्हणणं आहे. पुणे.